करमाळा तालुक्यामध्ये जवळपास आहे तो 2-3 दिवसांपासून अतिवृष्टी असेल, तसेच सीना नदीचा पूर असेल। या ठिकाणी यामुळे शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावं लागतंय। सध्या आपण करमाळा तालुक्यातील करमाळा ते जामखेड हा रोड आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की या पुलाशेजारील जो हा रोड आहे, हा रोड देखील या रोडला आळजापूर यातील जवळपासचा जो पूल आहे जामखेडला जाणारा, या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ज्या रस्त्यावर आहे ते पुलाजवळील भागाला जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते मोठं भगदाड पडल्याचं चित्र या ठिकाणी आपण पाहतो। यामुळे हा सीना नदीचा प्रवाह किती जोरात असेल, हे पाण्याचा प्रवाह किती जोरात वाहत असेल हे आपण याच्यावरून लक्षात घेऊ शकतो। अक्षरशः रस्ता देखील या ठिकाणी वाहून गेला असून यामुळे सध्या करमाळा ते जामखेड या रस्त्यावर वाहतूक जी आहे ती सध्या प्रशासनाच्या वतीने बंद करण्यात आल्याची माहिती देखील प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे। कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी देखील सध्या या रस्त्याबाबत ट्विट करून हा रस्ता जो आहे तो वाहतुकीसाठी बंद केला असून या रस्त्याचा करमाळा जामखेडला येण्यासाठी पर्यायी रस्त्याचा देखील नागरिकांनी वापर करावा अशी जी माहिती आहे ती प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली असून या ठिकाणी आपण पाहू शकतो की या सीना नदीच्या पुरामुळे करमाळा तालुक्यातील सीना नदी काठ असेल, तसेच करमाळा तालुक्यातील जे अनेक नागरिक असतील त्यांचे देखील या शेती पिकांचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। सीना नदीच्या पात्रामध्ये अद्याप देखील मोठ्या प्रमाणात जे पाणी असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची शेतं देखील पाण्याखाली असून सध्या शेतकऱ्यांचं ज्याप्रमाणे सीना नदीचं म्हणजे पाण्याचा प्रवाह होता तो आता सकाळपासून थोड्या प्रमाणात कमी प्रमाणात जो ओसरत आहे। ज्यावेळेस पूर्णपणे सीना नदीचं पात्र जे आहे ते ओसरून जाईल त्यानंतर शेतकऱ्यांचं जे किती प्रमाणात मोठ्या प्रमाणात नुकसान आहे ते देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार असून सध्या शेतकरी बळीराजा या पुरामुळे देखील हतबल झाल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।